ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र 100 न्यूज चॅनल सबस्क्राईब करा. आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. प्रकाश फरडे ठरले साहित्य साधना पुरस्काराचे मानकरी. पुण्यात 28व्या विश्वबंधुता संमेलनात विशेष सन्मान. विश्वबंधुता परिषद, भारतीय जैन संघटना आणि काशाय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमानं नव्या पिढीच्या साहित्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रकाश नारायण फरडे यांना प्राध्यापक रागत जाधव साहित्य साधना पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आला. रविवारी 12 एप्रिल 2026 रोजी पुण्यातील SM जोशी सभागृहात हा सन्मान सोहळा संपन्न झाला. प्रकाश फरडे गझलेसह सर्व साहित्य प्रकारांमध्ये सातत्यानं लेखन करत असून मराठी साहित्य समृद्ध करण्यात आपलं योगदान देत आहेत. सामाजिक आशयावरील आणि व्यवस्थेविरोधातील त्यांचं लेखन वाचकांच्या मनात वेगळी छाप निर्माण करत आहे. प्रकाश फरडे यांनी गेल्या अनेक वर्षापासून स्वराज्य लेखणी साहित्य मंच आणि संस्कार प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्यानं विविध साहित्यिक उपक्रम, स्पर्धा, कवी संमेलनं आयोजित करून साहित्यिकांसाठी हक्काचं व्यासपीठ निर्माण केलंय. साहित्य संस्कृती जोपासण्यात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना या मानाच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आतापर्यंत अखिल भारतीय साहित्य मंडळाच्या आणि इतर अनेक साहित्यिक संस्थांच्या संमेलनात निमंत्रित कवी, गझलकार, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवलेल्या प्रकाश फरडे यांना अनेक साहित्यिक पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना या पुरस्कारांना गौरवान्वित केल्याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत दादा वानखेडे आणि बंधुताचार्य प्रकाशजी रोकडे यांचं ऋण व्यक्त करत हा सन्मान माझ्या लेखन प्रवासाला नवी ऊर्जा देणारा ठरेल, असं प्रकाश फरडे यांनी विनम्रपूर्वक प्रतिपादन केलं.